प्रमोद तर इशारा येते सामन्याला सुरुवात 5 षटकाचा आपण सामना आहे 2 षटका पॉवर प्ले राहील पॉवर प्ले षटका संपल्यानंतर 3 खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं राहील पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना राहील यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे माऊली स्पोर्ट रांगोली विपक्षापणा पाडवता बॉयप्रेम किवणी दिवे या दोन्ही संघाच्या संघटनेने आपण या 5 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहायचं आहे तर सुरुवात करतोय गोलंदाज प्रमोद समोर खेळण्यासाठी विजय स्पोर्ट संघाचा एक स्टायलिश फलंदाज राहुल विजय स्पोर्ट टाकूपाडा विपक्ष पाहतो आपण जनमान गोवे या दोन्ही संघादरम्यानचा हा सामना पहिला चेंडू राईटामध्ये विकेट प्रमोद पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट तिथं मात्र क्लिअर होईल का पाहायचंय आणि होय पहिल्या चेंडू मात्र मिड विकेटच्या वरतून चेंडूला भिरकावून दिला षटकार आणि षटकाराने खातं करते फलंदाज राहुल धन्यवाद डीजे अतिशय एक चांगली सुरुवात मी पहिले सांगितलं की विजय स्पोर्ट संघाचा एक स्टायलिश फलंदाज राहुल ठाकरे यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर षटकाराने आपल्या डावाची आणि संघाची सुरुवात करतोय फलंदाज राहुल इथं मात्र वाफी करावी लागेल गोलंदाज प्रमोद याला याच पात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडू फरार होतोय अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावांसाठी चौकार जी सुरुवात होती अपेक्षा त्यावर खरा होतोय ते विजय स्पोर्ट ठाकूरवाडा संघाचा एका झंझावती फलंदाज राहुल आकोटा पाय चेंडू बॅकपुढे जाऊन पंच केलेला आहे आणि कव्हर बाउंड्री रिजन कडे चेंडू फरार होतोय काय पाहायचे 2 षटक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार पंच इशारा करतोय चौकार इथून मात्र जर राहुल यांनी एक चौकार मारला तर लागोपाठ 3 चौकार होतील आणि 3 चौकार जर मारले तर कबड्डी ठाकरे साहेब यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल अतिशय चांगली एक धमाकेदार सुरुवात पाहतो आपण विजय स्पोर्ट ठाकूरवाडा संघाची यावेळेस पाहता लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे इथं मात्र फलंदाज बाद होतोय राहुल पहिला हादरा बसतोय इथं मात्र अजून एका सुवर्ण संधी आहे कारण की विजय स्पोर्ट ठाकूरवाडा संघ फटकेबाजी करताना आपण पाहतोय की पहिल्या वेळेच्या मैदानावर उतरलेला आहे आणि आता मात्र अजून जर कुठल्याही फलंदाने षटकाराची अटीक पूर्ण केली तर निश्चित व्यासपीठावर विराजमान सन्माननीय दत्तात्रय साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल इथं मात्र एका चांगली सुरुवात असं वाटलं की एक मोठी खेळी साकारेल पण अजून एक मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये झेल देऊन बाद होते फलंदाज राहुल 5 षटकाचा सामना आहे पहिले षटक पॉवर प्लेच आहे एका चांगली सुरुवात 14 धावसंख्येवर पहिला फलंदाज धावसंख्या ती 14 प्रमोद मात्र चांगली वापसी करतोय याच मात्र आडव्याटने शॉट खेळला गेलेला आहे मिड विकेट क्षेत्राकडे निश्चित खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत सहज राजू यांच्याजवळ संधी होती व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करण्यासाठी या 2 धावांनी स्वतःचं खातं उघडताना संघात धावसंख्या पाहतो आपण एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 16 हरीश कुलमॅन पातोपाडा नॉट स्ट्राईकला पण स्ट्राईकला असेल राजू एका चांगली दमदार सुरुवात विजय स्पोर्ट ठाकूरवाडा संघाची प्रमोद राईटामध्ये विकेट यावेळेस पाहता टर्न केल्या चेंडूला त्या क्षेत्राकडे पण यावेळेस पाहता चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आणि तोपर्यंत फक्त संधी होती राजू यांच्याजवळ अंतिम चेंडूवर एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याची तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावसंख्या ती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 17 यानंतर माऊली स्पोर्ट रांजोली आणि बॉयप्रेम केवणी दिवे या दोन्ही संघादरम्यान सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण या सामन्यातला पहिला डाव संपल्यानंतर
लगेच नाणेफेक करण्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. अतिशय मधुर आपण धुन ऐकतोय डीजे अमृत यांच्या माध्यमातून आणि अतिशय चांगलं व्हीआयपी डाईज आपण पाहतोय. आणि जिथं पाहू शकता आपण अष्टविनायक संघाचे एक अतिशय खंदे समर्थक पवन तरे पाहतोय. त्यांच्या समेत अष्टविनायक संघाचे स्टार खेळाडू ऋषभ, यतीश, रोशन. तर ओळख सामन्याकडे पहिल्या षटकामध्ये एक मजबूत सुरुवात करताना पाहतोय आपण विरेंद्र ठाकूरपाडा या संघाने एका गाडीच्या मोबाईलमध्ये तब्बल धावपळ धावत्या 17. यांचा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, मोठी एज घेऊन चेंडू फ्लाय स्लिप मार्गे आउटफील्ड मध्ये थर्डमॅन शिमरीच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. राजूंच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. राजू आता मात्र 3 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर फलंदाजी करताना धावसंख्या पाहतो आपण धावपलकावर वेगात वाढताना ती 21. इथं मात्र वेगवान चेंडू होता आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय, छान वापसी करतोय गोलंदाज पाहतोय. ज्या प्रकारे नीरज हा मारा केला होता या चेंडूवर. इथून मात्र एका चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावपलकावर धावायचा तब्बल 21. इथं मात्र पाहतो आपण तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे आणि तिसरे पंच दिनेश नाईक आपण मैदानावर जायचंय. इथं मात्र तिसरे पंच म्हणून किरण ठाकरे हा मैदानाकडे रवाना होताना श्री अष्टविनायक स्फोटा ठाकूरपाड्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सरपंच चषक एक अतिशय चांगलं आयोजन. पहिला दिवस आहे आणि आता मात्र पहिल्या दिवसाचा पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना पण विरेंद्र स्फोटा ठाकूरपाडा विपक्ष पाहतोय आपण जनमान गोवे या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघाची तुलना केली एकीकडे बाहुबली आपा गोवे गावाचा सोमनाथ सारखा एक अतिशय खतरनाक स्पिन हिटर फलंदाज पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज ज्या प्रकारे वेगवान मारा करतोय. यावेळेस पात्र अतिशय क्लास फटका आणि चेंडू मात्र सीमा पार जातोय चौकार. अमृत दरम्यान आगमन होतोय. ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सन्माननीय विश्वनाथ ठाकरे साहेब आणि तसेच सन्माननीय विष्णू ठाकरे साहेबांचं आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन आपलं स्थान ग्रहण करायचंय. 40+ अष्टविनायक संघाचे 2 चांगले खेळाडू यांचं मी सरपंच चषक मध्ये मनस्वी स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. तर आता मात्र राजू ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय अतिशय चांगली. बघितलं थोडासा जागा होती, वेळेविषयी सहकार्य करायचे. चला आपण कारण की नंतर अजून तब्बल पाहतोय 3 सामने खेळायचे बाकी आणि प्रत्येक सामना 5 षटकाचा झाला पाहिजे कारण की तरच खरा क्रिकेटचा आपण आनंद घेणार आहोत. इथं मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय विरेंद्र स्फोट ठाकूरपाडा संघ नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना पाहतोय एका गाडीच्या मोबाईलमध्ये धावपल धावा त्या 25. वेलकम, सुस्वागतम सन्माननीय विष्णू ठाकरे आणि तसेच आदरणीय विश्वनाथ ठाकरे साहेबांचं आगमन आणि अख्खा पण 40+ संघ पाहतोय व्यासपीठावर. कोच, खेळाडू तसेच हरिभक्त परायण काळूराम खंडू ठाकरे. यावेळेस मात्र एक्झॅक्टली काय घडलं पाहिजे तिथं तालमेल पाहायला मिळत नाहीये आणि तोपर्यंत निश्चित एका धावेची तर मात्र संधी होती फलंदाज राजू यांच्याजवळ. या एका धावणी संघ धावसंख्या पाहतोय इथं मात्र
26. पॉवर प्लेचा षटक आहे. एका चांगला तिकड मारा पाहायला मिळतो गोलंदाज नीरज यांच्याकडून. रांजोली गावचे समाजसेवक आदरणीय विष्णू ठाकरे साहेबांचं आगमन होते. आपलं मनस्वी स्वागत आहे. वेलकम. नीरज सज्ज होताना यावेळेस पात्र अतिशय छान क्लास ऑफ ड्राईव्हचा पटका. चेंडू लॉंग ऑफ सिमिरच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय क्लास शॉर्ट बघितला आपण. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आपण ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्ह. पाच षटकाचा सामना आहे म्हणून दुसऱ्या षटकापर्यंत चेंडू नवीन दिला जाईल. अतिशय क्लास ऑफ ड्राईव्हचा फटका मारला गेला. चौकार वसूल करतोय. चौकार धावसंख्या आता मध्ये पुढे सरकवणं पाहतोय. इथं धावफलकावर 30. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 30. एक बाद. एका चांगली पार्टनरशिप आता मात्र पाहतोय दुसऱ्या विकेटसाठी ज्या प्रकारे हरेश आणि राजू यांच्यामध्ये पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी का सुद्धा चांगली पार्टनरशिप आपण बघितली होती. तब्बल 14 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. त्यामध्ये सर्वोच्च सर्व धावा आपण बघितल्या होत्या राहुल यांच्या खात्यावर. त्यामध्ये दुसऱ्या विकेटसाठी एका चांगली पार्टनरशिप. दोन्ही फलंदाज अतिशय चांगले आहेत हरेश आणि राजू. मात्र कुलमॅन हरेश सज्ज होतोय खेळण्यासाठी. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडूवर कुठली धाव नाहीये. दोन षटकाची समाप्ती आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो आपण विरेन स्पोर्ट ठाकूरपाडा संघाची जी धावसंख्या आहे ती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 15 धावांची सरासरी म्हणजे धावा झाल्या त्या 30. यानंतर आपण माऊली स्पोर्ट आणि बॉयप्रेम केवणी दिवे या दोन्ही संघादरम्यान तो सामना रंगणार आहे. अजून कुठल्या प्रकारे षटकार किंवा चौकारची हॅट्रिक आपण इथं पाहिली नाही. जर षटकाराची हॅट्रिक जर लागल्या गेली तर कबीर ठाकरे आणि तशी पाच आपण व्यासपीठावर दत्ता तरे यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपये दिले जाईल. आणि चौकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर कबीर ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आणि दत्ता तरे यांच्याकडून सुद्धा चौकाराची हॅट्रिकला सुद्धा 500 रुपये. मित्रांनो आम्हाला एका कमिटीकडून महेश ठाकरे यांच्याकडून माहिती मिळताना लॉर्ड्स प्रमाणे आम्ही ही स्पर्धा खेळवत आहोत. त्यानुसार जो पहिला दुसऱ्या फेरीतला सामना होईल माऊली स्पोर्ट विपक्ष आपण जय बजरंग कारिवली या दोन्ही संघादरम्यान सामना होणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण हा डाव संपल्यानंतर लगेच नाणेफेक करण्यासाठी एका षटकाच्या पहिले आपण इथं रिपोर्ट करायचे. तर गोलंदाज येतोय राकेश. समोर खेळण्यासाठी फलंदाज
राजू ज्यांनी एका चांगली आतापर्यंत फटकेबाजी केलेली आहे. पाहतो त्यामध्ये त्याचे 12 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. यावेळेस आता सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता पण चांगली चेंडूने या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज राकेश. राकेश मात्र आता चांगली सुरुवात करतोय. धावसंख्या स्थिर धावपळ पाहतोय आपण इथं 30. इथून मात्र एका चांगली मोठी फटकेबाजी करावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न टायमिंग अचूक नाहीये तरी पण मात्र पाहतोय की खराब क्षेत्ररक्षण केल्या जातोय आणि चेंडू मात्र फरार होतोय सीमेरेषेच्या बाहेर. चौकार. इथं मात्र अजून सुवर्ण संधी असलेल्या विरेंद्र ठाकूर संघासाठी हरिभक्त परायण विकास खंडू ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकार किंवा चौकारीची हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. इथं मात्र चौकार किंवा षटकारीची हॅट्रिक पूर्ण करतो का कुठलापर्यंत पाहायचंय. यावेळेस मात्र उकडण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चांगला लेन तोडचा चेंडू होता. ती लेन तर व्यवस्थितपणे ओळखता आली नाही याचा परिणाम पाहतो आपण. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज राकेश. टोटलला पाहतो आपण की 1000 चौकार किंवा षटकारीची हॅट्रिक झाली तर तब्बल रोख रक्कम 1500 रुपये मिळणार आहे. कबीर ठाकरे दत्ता तरे आणि तसेच विकास ठाकरे यांच्याकडून. यावेळेस पाहता परत एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्रश्न विचारला गेला आणि वेळेस आता दुसरा फलंदाज बाद होतोय विरेंद्र ठाकूर संघाचा. असं वाटते की अष्टविनायक 40+ संघाचे खेळाडू बरेच सुधारणा केलेली आहे. काल बघितलं आपण क्वार्टर फायनलला हा संघ हरला होता 40+च्या माध्यमातून. हरिभक्त परायण राम भोईर आणि विकास बाबू हरिभक्त परायण यांचं सुद्धा स्वागत आहे. तर इथं मात्र एका चांगली वापशी करताना पाहतो आपण जर्मन गोवा संघकरांची 30 षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर धावा पण पाहतोय फक्त 34. आता मात्र क्रमांक पाहतो आपण 4 वर सुभाष ठाकरे फलंदाज खेळपट्टीवर होते. इथं मात्र सुभाष ठाकरे यांच्यावर एका मोठी जबाबदारी असेल की किती धावाचं लक्ष ठेवतोय समोरच्या संघाला. इथं मात्र एका सुवर्ण संधी असेल बुमबुम सुभाष ठाकरेसाठी. यावेळेस मात्र सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय की एका चांगला चेंडू जर बुमबुम सुभाष ठाकरे यांनी या मैदानावर जर धावून 3 धावा पूर्ण केल्या तर रोख रक्कम 500 रुपये दिले जाईल गुरुनाथ ठाकरे यांच्याकडून. क्या बात आहे. यावेळेस मात्र हवं तसं चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही पण या षटकामध्ये जेवढं कौतुक करावं गोलंदाज राकेश यांचं तेवढं कम आहे. कारण की असं वाटलं होतं की मोठ्या धावसंख्येकडे पुढे जाईल पण या षटकामध्ये अतिशय प्रतिम गोलंदाजी आपण बघितली. धावावर ब्रेक लावला गेलं. 3 षटकाची समाप्ती आणि धावफलक धावा त्या फक्त इथं मात्र 35 फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज राकेश यांनी. कारिवली संघाचा संघनायक आपण व्यासपीठावर यायचंय टॉस करण्यासाठी आणि निश्चित बघा मित्रांनो आगमन होते
ठाकूरपाडा गावचे एक दानशूर राजा म्हणून ज्याची ख्याती आहे असे सर्वांची लाडके गणेश तरे साहेबांचं आगमन. आणि आता मात्र निश्चित काय होणार या मी सांगू शकत नाहीये, कारण की दानशूर राजा षटकार जर 3 खेचले तर रोख रक्कम 3000 रुपये. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला व्यवस्थितपणे घेता आला नाही. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत फक्त एका धावेची संधी होती सुभाष ठाकरेंच्या जवळ. गणेश तरे यांचं व्यासपीठावर पाय पडल्याबरोबर पाहतो आपण की लागोपाठ 3 चेंडूवर जर 3 षटकार कुठल्या फलंदाजाने मारले तर रोख रक्कम 3000 रुपये दिल्या जाईल. मी सन्माननीय दिलीपजी ठाकरे साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आणि निश्चित अष्टविनायक संघाचे खंदे समर्थक आणि टेनिस क्रिकेटवर ज्यांचा भरपूर प्रेम आहे असे लाडके क्रिकेट प्रेमीवीर यावेळेस माता प्रात एक अतिशय चांगला चेंडू इथं मात्र एक आशिष पंचाकडे बघताना पण काय जगास वापरी केली. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. या षटकामध्ये पाहतोय आपण ज्या प्रकारे 3 आणि 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे असं वाटलं होतं की सहज 50 किंवा 60चा आकडा पार करेल, पण त्यावर ब्रेक लावलं 3ऱ्या षटकापासून. आणि आता मात्र 4थ्या षटकामध्ये पाहतोय नीरज अतिशय चांगली गोलंदाजी करताना. डेथ बॉलच्या इशाऱ्यात पंच मरेसराकडून धावसंख्या स्थिर आहे. फक्त धावपल करवताना पाहतोय आपण 36. हरेश एक धुनी फलंदाजी करताना पाहतोय. इथं मात्र आपण याच पात्र ऑन ड्राईव्हचा फटका आहे. लमणकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त एका धावेची संधी असेल. या एका धावेने संघ धावसंख्या पाहतो इथं मात्र 37. आता मात्र खेळण्यासाठी सुभाष ठाकरे सज्ज होतोय. गोलंदाज नीरज, समोर फलंदाज सुभाष. ज्यावेळेस पात्र पाहायचं की वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेला भरकडतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येबद्दल धावसंख्या पाहतोय इथं मात्र 38. मी परत आदरणीय दिलीप ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. यावेळेस पात्र फर्स्ट चेंडूला कॅप मध्ये चेंडू एका पाणी परावतोय. लांबून सुमीच्या बाहेर जातोय 4 धावासाठी. मात्र बऱ्याच वेळानंतर पाहतो आपण एक मोठा फटका मारला गेलं. धावसंख्या पाहतोय 42. धावफलकावर सुभाष ठाकरे व्यक्तिगत आता मात्र 6 या धावसंख्येवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. विजयपूर ठाकूरपाडा विपक्ष आपण पाहतोय जनुमान गोवे. याच पाहता परफेक्ट ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. एका चांगल्या तऱ्हेने बचावात्मक पद्धतीने फक्त चेंडूला पुश केला होता. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. एका चांगली गोलंदाजी म्हणता येईल. या षटकामध्ये सुद्धा पाहतो आपण गोलंदाज नीरज यांच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पात्र प्रथा ठीक आमच्या समोर चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत फक्त संधी होती तिथं मात्र सुभाष ठाकरेंजवळ फक्त एका सिंगल धाव पूर्ण करण्याची. या एका धावनी धावसंख्येत बदल होती. धावसंख्या पाहतोय 43. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या 12 चेंडूचा जर विचार केला आपण फक्त 13 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्या. कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्या होत्या. त्याचं कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघितलं आपण राहुल आणि राजू यांची एका चांगली फलंदाजी त्यानंतर मात्र गोलंदाजी अतिशय चांगली वापसी केली होती. आता मात्र अंतिम षटकामध्ये किती धावा खर्च करतो गोलंदाज पाहायचे की सुभाष आणि हरेश इथं मात्र एका चांगली प्रहार करून 50 किंवा 60चा आकडा पार करून देतो काय पाहायचंय. अंतिम षटक टाकण्यासाठी
बिल्ला येतोय. एका चांगला ऑलराऊंडर जनमान गोव्या संघाचा पण समोर असेल सुभाष ठाकरे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ कारण की सामन्यानंतर अजून आपल्याला 3 सामने खेळायचे बाकी आहेत. बिल्ला येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. समोर एक अतिशय विस्फोटक विध्वंसक फटकेबाज फलंदाज सुभाष ठाकरे. षटकाराची हॅट्रिक किंवा चौकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली यावेळेस पात्र अतिशय चांगला लेंथवरचा चेंडू होता. बीट होतोय. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज बिल्ला. 3 षटकार जर 3 चेंडूवर कुठलेही फलंदाजांनी मारले तर कबीर ठाकरे यांच्याकडून 500 रुपये, तसेच दत्तात्रय यांच्याकडून 500, हरिभक्त परायण विकास ठाकरे यांच्याकडून 500 आणि त्यानंतर मात्र दानशिव राजा ठाकूरपाडा गणेश यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये. मी गणेश साहेबांना विनंती करेन की आपण हरिभक्त परायण राम भोईर विकास ठाकरे यांच्याजवळ जाऊन विराजमान व्हायचे. ये तो सिर्फ गणेश तेरे की झांकी है. अगले 2 दिनों में और भी कुछ होना बाकी है. जब मैदान पर अष्टविनायक की टीम आएगी तो जलवा हम देखेंगे गणेश तेरे जी का. तर सामना थांबलेला आपण पाहतोय की राखीव खेळाडू आपण मैदानामध्ये पाठवायचे आणि या सामन्याला सुरुवात करायची आहे. तर मात्र धावसंख्या पाहतोय आमची गुणलेखक सांगतायत कल्पेश 43 2 बाद. पहिल्या षटकाचं जर विवरण बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये प्रमोद यांनी तब्बल 17 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र गोलंदाज नीरज यांनी 13 धावा खर्च केल्या. त्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये राकेश यांनी ज्या प्रकारे वापसी करून दिली, 1 गडी बाद केला आणि फक्त 5 धावा खर्च केला. आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा वापसी करताना नीरज यांनी फक्त 8 धावा खर्च केला. आणि मात्र अंतिम षटकामध्ये पाहतो आपण पहिल्या चेंडूवर कुठल्या प्रकारे धावा खर्च करत नाहीये गोलंदाज बिल्ला. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतो आपण 5 चेंडूमध्ये किती धावा फटकावतील हे पाहायचे आणि 50 किंवा 55 आकडा पार होतोय काय विजयस्फोट ठाकूरपाडा संघाचा हे पाहायचे आहे. नाणेफेक करण्यासाठी जयबजरंग कारिवली आणि आपण पाहणार होता माऊली स्पोर्ट रांजोली दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. यानंतर जो सामना होईल तो 4 षटकाचा खेळण्यात येईल. दोन्ही संघांना एक महत्वाची सूचना आहे. सोमनाथ आलेले आहेत माऊली स्पोर्ट संघाचा. त्या सामन्याला सुरुवात करायची आहे. सोन्याचा माणूस म्हणून गोवे गावामध्ये प्रसिद्ध आहे. अमर पाडीला डॅशिंग अंदाज नेहमीच असतो. याच पात्रा पलटॉस बॅटच्या मधून चेंडू निघतोय लांबवण सीमेच्या आतून षटकार. आपण पाहतोय 49. आता मात्र एका चांगला शॉट खेळला गेला सुभाष ठाकरे यांच्याकडून. ज्या फटकेची आवश्यकता होती तो फटका निघतो षटकार. आणि एका समांजनक धावसंख्या आता मात्र उभी करताना पाहतो आपण विजयस्फोट ठाकूरपाडा संघ परत थोडंसं परिवर्तन करताना पाहतोय. इथून मात्र अजून 2 षटकार लागोपाठ मारले गेले तर दानशूर राजा ठाकूरपाडा गणेश तेरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 3000 रुपये, तसेच हरिभक्त परायण विकास ठाकरे यांच्याकडून 500 रुपये, कबीर ठाकरे यांच्याकडून 500 आणि दत्तात्रय साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेटचा मारा करतोय.
यावेळेस पात्र की काय घडले पाहिजे, कारण की डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता, पण त्याची दुनिया समांतर रेषेत अशा तऱ्हेने विलियम्सपोर्ट ठाकूरपाडा संघाची 50 धावसंख्या पूर्ण होताना पाहतोय. धावफलकावर अर्धशतक लागले गेलं विलियम्सपोर्ट ठाकूरपाडा संघाचा. थोडासा मानसिक दबावाखाली येतोय गोलंदाज, ज्या प्रकारे षटकार दिला त्यामध्ये राऊंड द विकेट गोलंदाजी करताना सोयरे चेंडूची हाताळणी करतोय. धावसंख्या 50. यावेळेस पात्र हवेत आहे आणि इथं मात्र सुभाष ठाकरेची खेळ संपुष्टात येते. एक मोठा आघात बसतोय या अंतिम षटकामध्ये विलियम्सपोर्ट ठाकूरपाडा संघाला. अजून मात्र इथं सुवर्ण संदेश येईल विलियम्सपोर्ट ठाकूरपाडा संघासाठी. जर उरलेल्या 3 चेंडूवर 3 षटकार किंवा चौकारी जर आपण हॅट्रिक पूर्ण करतायत तर त्यासाठी टोटली आपण पाहतोय की 4,500 रुपयाची रोख रक्कम मिळणार आहे. पण तो फलंदाज अजित ठरेल का हे पाहायचे, कारण की 3 चेंडू या डावातले अजून बाकी आहेत. यावेळेस आता टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे. इथं मात्र त्याची दुसऱ्या गोष्टी मागणी करतो काय पाहायचे, नकारतोय हरेश, कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. आता मात्र धावसंख्येत बदल होताना धावसंख्या पाहतोय आपण 51. अजित आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय. आता मात्र उरलेल्या या 2 चेंडूवर हरेश कशा प्रकारे फटकेबाजी करतोय, शोभेल नाव आहे, पण त्या प्रकारे आता मात्र कालिवली संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आम्ही पहिले जर सांगितलं की षटकाच्या पहिले इथं येऊन उपस्थित राहायचंय. यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू होता, बीट होतोय. एका चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये सुद्धा बघितली आपण. आमची गुणलक्ष्य करण्याची संकेत की हरेश ज्या प्रकारे इथं मात्र धीमी फटकेबाजी करतोय, असं वाटलं नव्हतं की ज्या प्रकारे हरेश एक नाव मोठं आहे, पण नावाप्रमाणे इथं मात्र खेळ करता आले नाही आपल्या संघासाठी. 5 चेंडूचा सामना केलेला आहे फक्त 5 धावसंख्येवर. यावेळेस पाहता स्विंग केले चेंडूला डीप मिड विकेटच्या वरतून टावरिंग षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धावफलक धावत त्या 57 आणि 58 धावांचं आव्हान विलियम्सपोर्ट ठाकूरपाडा संघाने जनुमान गोवे या संघासमोर उभं केलेलं आहे. तर मित्रांनो आपण दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याचं नाणेफेक करून घेणार आहोत. जय बजरंग कारिविली आणि विपक्ष आपण आहोत माऊली स्पोर्ट. या दोन्ही संघादरम्यान मी व्यासपीठावर विराजमान ठाकूरपाडा गावचे दानशूर राजा आणि आमचे प्रमुख मान्यवर गणेश तरे यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. विनंती आपल्याला की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एक डॅशिंग अंदाज नेहमी त्यांचा असतो. सर्वात प्रथम मनस्वी आपलं स्वागत आहे, वेलकम. तर जे आमचे मान्यवर आहेत या नाण्याच्या 2 बाजू सरपंच आणि माजी सरपंच. 4 षटकाचा सामना आहे. 1 षटक हा पॉवर प्ले राहील. तरी तर मात्र नाणेफेकीचा कॉल पाहतो आपण आणि मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान होते. नाणेफेक पाहतो आपण जय बजरंग कारिवली संघाच्या संघटनेकडे जिंकलेला आहे. पंकज नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर पाहतोय आपण की एका चांगला संघ आहे माऊली स्पोर्ट अनिल संघ, एक अतिशय चांगली कामगिरी करतोय या सीझन मध्ये. तर 4 षटकाचा सामना आहे.
तुमचा खेळ बघितला आपण पहिल्या सामन्यामध्ये एका चांगला गोलंदाजी, पण या सामन्यामध्ये समोरच्या संघाला आपण किती धावाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 40 ते 45 धावाच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे जो सामना पहिला खेळला होता तोच संघ कायम राहील किंवा दुसऱ्या फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये संघामध्ये काही परिवर्तन पाहायला मिळणार नाही? काही परिवर्तन नाही राहणार, तोच संघ खेळेल. म्हणजे एक आशा बाळगून असलेला कालिवले संघाची पाठीराखी की हा सामना जिंकून आपण तिसऱ्यामध्ये प्रवेश करण्याचा निश्चय करणार का? हो, नक्कीच प्रयत्न तर करणार. ऑल दी बेस्ट. तर माझ्यासोबत माऊली स्पोर्ट या संघाचा संघनायक सोमनाथ. दुसरा अतिशय महत्वाचा सामना आहे, नाणेफेक आपण हरलेली आहे. इथं मात्र प्रथम फलंदाजी करावी लागेल एका बलाढ्य संघाला. 4 षटकाच्या सामन्यामध्ये एका ज्या संघाकडे फलंदाजी मजबूत आहे त्या संघाच्या अगेन्स्ट 4 षटकामध्ये काय असं लक्ष ठरवणार आहे की इथपर्यंत आपण पोहोचणार? नक्कीच पोहोचणार. आम्ही 40-50 ते धावा मारायचा आम्ही प्रयत्न. पहिल्या सामन्यात कुठेतरी आपण माऊली स्पोर्ट या संघाची क्षेत्ररक्षण थोडंसं बघितलं आपण खराब पाहायला मिळालं, पण या सामन्यात आपण पूर्ण तयारीची मैदानात उतरणार? हो, उतरू. आम्ही तयार आहे तर उतरू. असं वाटतं की माऊली स्पोर्टचे खंदे पाठीराखे या मैदानावर आपण जास्त संख्येने उपलब्ध झाले का आपण हा सामना जिंकून पाठीराखाने एका तोफा देणार? नक्कीच. जो पहिला सामना खेळला होता तोच संघ कायम राहील किंवा महत्त्वाच्या सामन्यामध्ये एखादा काही परिवर्तन पाहायला मिळणार या सामन्यामध्ये? नाही, तोच आहे संघ, तोच आम्ही खेळू. खूप खूप धन्यवाद. तो नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतो आपण. जय बजरंग कालिवले संघाच्या संघनायकाने जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जाऊ आपण समालोचक कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत राहुल भोईर. निश्चित सवली गावचे समाजसेवक सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेबांचा आगमन झालेलं आहे आणि मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. तसेच आदरणीय जयवंत ठाकरे साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे आणि मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं मनस्वी स्वागत आहे. तर जाऊ आपण समालोचक कक्षामध्ये. सज्ज होते समालोचन करण्यासाठी राहुल भोईर. थँक्यू सुनील पवार. तर आपण जाऊया माशकडे. नक्कीच आपण सरपंच ट्रॉफीचा पहिला दिवस आपण एन्जॉय करतो. पुन्हा एकदा लंच नंतर आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि मात्र जे प्रेक्षक वर्ग इथे मात्र आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मुंबईच्या माध्यमातून जे आम्हाला नक्कीच घर बसल्या आणि पूर्ण भिवंडी नगरीमध्ये ट्रिपल नक्कीच चॅनलवरती ही स्पर्धा मात्र बघत असतील तर सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेचे नक्कीच लाडके आयोजक दरम्यान आपण बघतोय सर्वांचे लाडके सरपंच साहेब आहेत. त्यांच्या सौ नक्की सरपंच आहेत या विभागातील. त्यांच्या माध्यमातून अधिक सर्ष स्वागत असेल. पहिल्याच बॉल ब्लॉकमध्ये फेकला आहे, त्याच्यावरती एकदा मिळते. 2 आघाडीचे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद आणि त्याच्यानंतर आपण बघतो या दरम्यान आकाश. पहिल्या बॉलवरती मात्र इथं पहिली धाव आपल्याला इथं पाहायला भेटते. कारण चांगल्या प्रकारची मॅच आपल्याला नक्कीच एन्जॉय करतो. जनमान्य गोवे संघ एका बाजूने उतरला आहे. 58 धावाचा लक्ष्याचा पाठला करायचा मॅच मध्ये. वीरेंद्र ठाकूरपाडा संघ मात्र दरम्यान एका बाजूने सुभाष ठाकरे यांचा संघ आहे. तर चांगल्या प्रकारची मॅच इथं आपल्याला पाहायला भेटेल. दुपारचा क्लायमेट मध्ये ओव्हर पिच बॉल ऑन साईडला फटका खूप चांगला येतोय. दर्जेदार अशी बॅटिंग होत असताना लेन खूप लवकर हिट केली, चुला फेकून दिला मिड विकेटला. लॉंग बिग वे षटकार. चांगल्या प्रकारच्या मात्र इथं बॅटिंग होत असताना पहिल्याच बॉल वरती आघात केला आहे. आकाशच्या माध्यमातून एक बिग हिट पाहायला भेटलं. कारण लेंथ बघितली, ओव्हर पिच बॉल आहे आणि बॅटच्या बरोबर चेंडू बघितलं गेलं तर मिडल मध्ये नक्कीच दोघांचा संपर्क खूप चांगला आला. आता मात्र आफ्टरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज लागते. इनफिल्ड मध्ये बॅकफूट पॉइंटला मध्ये चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत एकदा मिळते.
आणि एका धावेच्या मदतीने संघाची जी धावसंख्या आता मात्र इथनं सांगिक येईल 8 धावा बनवायच्या असताना 58 अजूनही मात्र इथनं 50 धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये. मॅच खूप महत्वाची आहे कारण का दुपारचं क्लायमेट शांत वातावरणामध्ये नक्कीच आपण बघतो सुरू असलेला एक चांगला दर्जेदार विद्यमान सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. चांगल्या प्रकारची स्पर्धा. आजचा नक्कीच पहिला दिवस आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे. मात्र उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होतीये आणि देखणं दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. अष्टविनायक क्रिकेट संघ टाकुरपडा या संघाच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफीचं देखणं आयोजन. विकेट आता मात्र फटका चांगला इनपिनला फेजून आउटपिन पास आहे. खेळाडू चेंडू पकडण्याचा प्रयत्न खूप वेगाने करतील मात्र खेळाडू तिथे पोहोचतील चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत इथनं 2 धावा धावून मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे लकी फिगर 10 10 धावा धावपालकावरती मात्र इथनं येतात बनवायच्या असताना 58. मॅच खूप महत्वाची आहे या दोन टीम मध्ये कारण आपल्याच घरच्या मैदानात खेळत असताना आता बघतो आपण वीरेंद्र ठाकूरपडा संघ आय उतरला आहे एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला भेटतोय. या दरम्यान जनमान गोवे संघ त्यांनी दरम्यान दोनात करत असताना या मॅच मध्ये महत्वाची आपण लढत बघतोय. या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा मोठा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. बाळांचा वापर ऑनस्टेट मध्ये दिशा दिली आहे. आउटफील्ड पास आहे करू प्रयत्न करतील फक्त प्रेक्षक म्हणून चिमुताना बीट करून जाईल सीमा पार 4 रन. चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना बघतो आपण सर्कल पाबंदीच्या पहिल्या षटकामध्ये आता मात्र इथं आक्रमणाला सुरुवात केली आहे. 14 धावा धावपालकावरती येत आहेत. आता नक्कीच थोडासा मात्र विचार करावा लागेल सुभाषला मात्र इथं धावा रोखावा लागतील कारण का आता जर अशा जर धावा खूप वेगाने गेल्या तर इथं मात्र विजयाच्या दिशेने खूप लवकर इथं वाटचाल होऊ शकेल. जनमान गोवे टीमची मात्र यावेळी चुका होत असताना इनफिल्ड मध्ये क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि त्या चुकीची मात्र किंमत इथं मोजावी लागेल. 4 धावेने चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये नशिबाचा चौकार. एका षटकाचा मात्र की गंभीर झाला आहे आणि एका षटकाच्या अखेरीस धावा जर आपण बघितला तर इथं येतात धावपालकावरती सांघिक 18 धावा आता मात्र येणारे बघतो आपण अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 24 बॉल मध्ये इथं आता मात्र 40 धावा बनवल्या होत्या. 2 ओव्हर मध्ये खूप चांगली धावसंख्या मैदानामध्ये बनवली होती वीरेंद्र ठाकूरपडा टीमने. त्याच्यानंतरचा जो कमबॅक आपल्याला पाहायला भेटला जनमन गोवे संघाच्या माध्यमातून दर्जेदार नक्कीच आपल्याला खेळ पाहायला भेटला आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र कमी धावांवरती रोखून ठेवण्याचं काम केलं मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र ठाकूरपडा टीमला. या येणाऱ्या 24 बॉल मध्ये आता मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही बाकी आहे. प्रयत्न करावे लागतील. जर इथनं प्रयत्न केले तर मॅच मध्ये मध्ये इथं कमबॅक होऊ शकेल. तर दुसऱ्या बाजूने जर अशाच प्रकारची बॅटिंग क्लास केली तर मात्र विजयाच्या दिशेने खूप लवकर इथं वाटचाल करू शकेल. या मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करू शकेल पुन्हा एकदा जानुमान गोवे संघ कारण का पहिलाच आपण बघतो ओव्हर मध्ये 18 धावा आल्या आहेत म्हणजे पहिलं सर्कल पामध्ये षटक संपलं आहे. आता मात्र P2 मध्ये पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान आघाडीचे 2 फलंदाज आहेत. या दरम्यान प्रमोद आणि आकाश यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत होत असताना सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अजयचा वापर केला जाईल. आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या फेरीतील हा 4था सामना आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला आपल्याला सुरुवात नक्कीच पाहायला भेटेल. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच 2 टीम मध्ये पाहायला भेटेल. टॉस नक्कीच झाला आहे. पहिला बॉल फटका बघा किती चांगला आहे. तेवढंच दर्जेदार 100% कमेंट मध्ये असताना आता मात्र माहिती आहे इथनं संघाच्या धावा मात्र रोखाव्या लागतील. नक्कीच आता मात्र संघाच्या संघनायक म्हणून जिम्मेदारी घेतात जबाबदारी घेतात तोपर्यंत मात्र नक्कीच इथनं चांगला प्रशिक्षण झालं तोपर्यंत इथनं 2 धावा कंप्लीट केल्या जाते. 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या इथनं 20 धावा अजूनही इथनं बघतो आपण 38 धावा मात्र बनवायच्या आहेत. या येणाऱ्या 23 बॉल मध्ये या सामन्यामध्ये नक्कीच सामना जिंकण्यासाठी इथनं मात्र प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूने वीरेंद्र ठाकूरपडा संघाच्या माध्यमातून आपल्याच विभागातच आपल्याच घरी खेळत असताना तर दुसऱ्या बाजूने जर्मन गोवे संघ आता मात्र चांगल्या प्रकारची छाप सोडतोय या मॅच मध्ये.
या दरम्यान पूर्णपणे बीट झाली स्विंग आणि मिस आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अजिबात मत शॉटच्या नियंत्रणामध्ये नव्हते. मत पूर्णपणे मिस केली लाईन. तोपर्यंत इथं डॉट बॉल येईल. प्रत्येकी डॉट चेंडू संजीवनीचं काम करेल कारण का इथनं जर डॉट बॉल आले तर चांगला प्रकारचा की होऊ शकेल. मात्र इथनं कमबॅक होऊ शकेल. दरम्यान पुन्हा एकदा वीरेंद्र ठाकूर टीमचा तर दुसऱ्या बाजूने इथं मोठे फटके आले तर मुद्दा पुन्हा एकदा मात्र इथं कमबॅक होऊ शकेल. जनुमान गोवे संघाचा यावेळेस फटका फसला. मिस्टामिंग शॉट आहे. खेळाडू झेल खाली कॉल नव्हता मात्र झेल तिथं घेतला जातोय संगणकाच्या माध्यमातून. खेळाडू बाद. थँक्यू. तर थोडंसं आपण वेळ कमी घ्या. सागरपटा संघ मात्र इथं बघतो आपण यावेळेस आकाश पास झाला आहे. तर नवीन खेळाडू येतो मैदानाच्या आतमध्ये सुमित मात्र येतात मैदानाच्या आतमध्ये. आल्याच नक्की चिनूची मात्र इथनं पाहणी केली जाते कारण का आपण बघतो अजूनही मॅच मध्ये इथनं बाकी कारण का अजूनही इथनं 38 धावा बनवायच्या आहेत. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या मॅच मध्ये जनमान गोवे टीमला करायचा होता. मॅच खूप महत्वाचा आहे. दुपारचा क्लायमेट आहे आणि दुपारच्या कडक कोणामध्ये सुरू असलेली एक रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं आपण वेळ कमी घ्या. सेकंड ओव्हर मध्ये मात्र इथनं कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे अजितच्या माध्यमातून. एका बाजूने आपल्या घरच्या मैदानावरती घेत असताना वीरेंद्र ठाकूर बडा संघ तर दुसऱ्या बाजूने याच विभागातील एक चांगला संघ आपल्याला पाहायला भेटतोय जनुमान गोवे संघ. आता मध्ये दोनात करतोय. या संघाला अजून इथनं 38 धावेची गरज या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट अजितच्या माध्यमातून पहिलाच बॉल मात्र यावेळेस ओव्हर पिच आहे. ऑफ साईडच्या माध्यमातून मात्र नक्कीच खूप चांगला प्रकारचा फटका पाहायला मिळाला. आउटफील्ड पास आहे. खेळाडू प्रयत्न करी चेंडू अडवण्याचा यश नक्कीच त्यांना मिळतोय. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत बघतो आपण इथं या दरम्यान यावेळेस 3 धावा धावून घेतल्या जातील आणि 3 धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. एकूण इथं येतील 23 धावा बनवायच्या होताना आपण तब्बल बघतो इथनं मात्र 58 म्हणजे अजून इथनं 35 धावेची गरज आहे या येणाऱ्या बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी. मॅच खूप महत्वाची असणार आहे कारण का आता मात्र आपण बघतो नेट टू नेट फाईट आहे. कट टू कट मॅच आहे. एखादी चुकी स्पर्धेत नक्कीच मात्र बाहेर नेऊ शकेल. आता मात्र इथं चुकी करणार नाहीये कारण का एका बाजूने वीरेंद्र ठाकूर पण सांगायला माहिती आहे चुका जर केल्या तर मात्र ही स्पर्धा सोडावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने पूर्णपणे जोर लावण्याचा प्रयत्न आहे या मॅच मध्ये जनुमान गोवे संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट अजित पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्रायकरला फलंदाज करण्यासाठी मात्र यावेळेस मात्र वनडाऊनचे फलंदाज सुमित आहेत. सुमितकडनं खूप साऱ्या अपेक्षा जनुमान गोवे टीमला असतील कारण का सुरुवात आपण बघितली खूप चांगल्या प्रकारची झाली. तब्बल 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. आउटसाइड एज लागतीये मात्र बघा चेंडूची पिचिंग किती चांगली होते कारण का या आता मात्र खेळाडू पासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे. वाईट योगा ज्याला म्हटलं जातं आणि आता मात्र डोक्याचा वापर इथं होत असताना या दरम्यान आपण म्हणतो गोलंदाज अजितच्या माध्यमातून कारण का चांगला खेळाडू आहे. आणि आता मात्र ज्या 18 धावा पहिल्या P1 षटकामध्ये गेल्या होत्या आता या P2 षटकामध्ये मला कव्हर करायच्या आहेत त्या अनुषंगाने इथनं चेंडूची फेक केली जाते. चांगली गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. चिन्नोडे बॅटचा अजिबात संपर्क मात्र येत नाहीये तोपर्यंत इथनं पंचाचा इशारा आमच्याकडे आला. षटक क्रमांक संपला आहे. यात बघतो आपण इथं मात्र दुसरं आणि 2 षटकाच्या अखेरी धावा तब्बल बघतो आपण 23 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा आल्याच्या नंतर बघतो आपण किती चांगला कमबॅक इथं पाहायला भेटला कारण का फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला. याच नाव आहे क्रिकेट कारण का आता बघतो आपण पहिला षटक संपला. गोवे संघाने चाप सोडली. सेकंड ओव्हर झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा वीरेंद्र ठाकूर संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. आता समीकरण मात्र 58 धावा बनवायचे असताना धावा इथं झाला आहे 23 म्हणजे मॅच बॅलन्स आहे कारण का येणारे आता मात्र इथं 18 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावेची गरज आहे मॅच मध्ये. इथनं जनुमान गोवे टीमला डीजे. दरम्यान 2 षटकाचा मात्र खेळ संपला आहे. मी तर म्हणेल अजितने काय दर्जेदार गोलंदाजी केली कारण का पूर्णपणे चाम सुटे. अजितला माहिती होतं पहिल्या P1 षटकामध्ये मात्र ऑलरेडी सुभाष ठाकरेंनी जास्त धावा खर्च केल्यात 18. आता मात्र मला कमबॅक करावं लागेल. त्या अनुषंगाने पहिलं षटक अक्षरशः गाजवलं जनुमान आपण बघतो गोवे टीमने आणि दुसरं षटक अक्षरशः गाजवलं. नक्कीच गोलंदाजी करत असताना अजितने आपल्या नक्कीच आपल्यामध्ये असलेला क्लास दर्जा दाखवत असताना
इथनं षटक फेकत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी. थोडंसं आपण वेळ कमी घ्या प्लीज, थोडं सहकार्य करा. बॉलशी मात्र इथनं पाहणी केली जाते. बॉल नक्कीच आता मात्र धावायला लागेल. डीजे तर 2 षटकाचा मात्र की कंप्लीट झाल्याने 2 षटकाच्या अखेरीस धावा एकूण इथनं या दरम्यान 23 धावा म्हणजे समीकरण आपण बघतो. अजून येणारे 18 बॉल मध्ये इथनं 35 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला कंपल्सरी असेल. आता मात्र संघाचे संघनायक इनसाइड आउटचा काय फटका होता. शॉट ऑफ द डे, आजच्या दिवसातील सर्वात चांगला देखना नजाकत बरा षटकार. मात्र बॅटिंग केली जाते. आघाडीचे नक्कीच फलंदाज आहेत. जिम्मेदारी जबाबदारी घेत असताना प्रमोदच्या माध्यमातून दर्जेदार क्लास असताना की षटकार इथं पाहायला भेटला. आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका शॉट ऑफ द डे. नक्कीच जेव्हा मी नक्कीच शॉट झालं पूर्णपणे कम्प्लीट खेळून झाले. नक्कीच पूर्णपणे बॅटची डील बघा झाली, पूर्णपणे शॉट खेळणे. कारण काय दरम्यान आपण बघितलं गेलं तर चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना आणि दर्जेदार एफर्ट दाखवत 100% कमेंट देत असताना आता मध्ये येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावेची गरज आहे. राहुल संघाच्या संघांना काय भाग पडला असेल, मात्र आता मात्र यावेळेस फटका फसला आहे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न मात्र टॉप एज लागतोय. राहुलने मात्र लगेच रिप्ले मध्ये दिला आहे. लगेच आता मात्र इथं कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. षटकार आल्याच्या नंतर आता मात्र इथनं प्रमोद मैदान सोडावं लागेल. बिग विकेट अजून एक खेळाडू बाद. दरम्यान आता मात्र प्रसाद त्याच्यानंतर आघाडीचे फलंदाज आकाश आता मात्र बाद झाले आहेत. अक्षय बाद झाले आहेत. प्रमोद सुद्धा मात्र बाद झाला आहे. सुमित आणि आता मात्र इथं बघतो आपण अनुज या दोघांमध्ये जिम्मेदारी असणार आहे. जनुमांना गोवे संघाची पूर्णपणे. राहुलच्या माध्यमातून कमबॅक मात्र हा चेंडू लेवर फुलटस फेकला. मात्र एका टप्प्यामध्ये चेंडूची फील्ड विल फेक होईल तोपर्यंत फक्त
फक्त इथनं एकच धाव बघा, फेक चुकीची होती पूर्णपणे, अजिबात नियंत्रणामध्ये नव्हती, तोपर्यंत इथनं फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 झाली पुढे 30 धावा. अजून इथनं 28 धावा मात्र बनवायच्या त्या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चेंजअप पेस गतीमध्ये मॅचचं मिश्रण केलं जाते, त्याचा फायदा पुरेपूर होत असताना खूप चांगल्या प्रकारचे इथनं मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. दर्जेदार असा आफाक दाखवत असताना राहुलला माहिती आहे, कारण का संघाच्या संघाना काय तर संघाची मध्ये पूर्णपणे जिम्मेदारी लिडरशिप आहे त्यांच्याकडे, नक्कीच पूर्णपणे संघाची जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल. आणि आता मध्ये जबाबदारी जिम्मेदारी नक्की करत असताना आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा गोलंदाज राहुल चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओव्हर द विकेट. आता मात्र अकोटापाचा बॉल आहे, नक्की प्रॉपर टायमिंग होत त्याच्यामध्ये डीप मध्ये आला, एका हाय चेंड उचलतील फेकतील, तोपर्यंत धाव फक्त तिथे एकच मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 जाते पुढे, सिंगल डबलने आता मध्ये संघाच्या धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. 31 धावा इथं येतात, अजून मात्र इथं 27 धावा बनवायला लागतील या मॅच मध्ये. सामना जर जिंकायचा असेल तर 27 धावा बनवून मात्र इथं प्रयत्न करावे लागतील. अकोटापाचा बॉल आहे, संधी होती ऑन साइडला, पूलचा फटका, सक्सेसफुल अन पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. मंदिर हिंदू संगावाते माझी गावदेवी आई शोभते सात शृंगाराच्या मन तुमऱ्याचा गळेल तुझे चरणाचा मन तुमऱ्याचा निजेल तुझे चरणाचा माझे गावदेवी आई हिंदू संगावाता माझे गावदेवी आई हिंदू संगावाता. तो समीकरण बघतो षटकाराच्या नंतर, आता मात्र समीकरण पुन्हा एकदा वेगळं असेल, कारण का शेवटच्या बॉलवरती अकोटापाचा बॉल 21 अजून 21 धावा मात्र इथनं बनवावा लागतील. 58 धावाचा लक्षाचा पाठलाग मात्र इथनं या दरम्यान करायचा असताना पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच सुभाष ठाकरेंनी तब्बल 18 धावा खर्च केला. त्याच्यानंतर मात्र अजितने दर्जेदार गोलंदाजी दाखवली, कमबॅक करून दिला, फक्त 5 धावा खर्च केला. आणि आता मात्र राहुलने तब्बल 14 धावा खर्च केल्या आहेत. मात्र एकूण संघाची जर आपण धावसंख्या आतापर्यंत पहिले सांगितली इथे 37, म्हणजे अजूनही मात्र इथं 21 धावा बनवायच्या येणाऱ्या 12 बॉल मध्ये. आता मात्र इथं डिन्स ब्रेक कम्प्लीट झाला आहे, पाणी नक्कीच आता मात्र खेळाडूने पिला आहे. तर मात्र पाणी पिल्याच्या नंतर कोण कोणाला पाणी पाजेल या येणाऱ्या आपल्याला 12 बॉल मध्ये पाहायला मिळेल त्याचं उत्तर, कारण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. स्पर्धेचा नियम चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे इथं 21 धावा कम्प्लीट कराव्याच लागतील. ज्या मात्र पुन्हा एकदा बघितलं गेलं तर सुभाष ठाकरेंनी तब्बल 18 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या, त्या मात्र इथं 18 धावा रिकव्हर केल्या जातील का? जर या षटकामध्ये 7 ते 8 किंवा 9 किंवा 10 धावा आल्या तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला मॅच चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. या दरम्यान या दोन टीम मध्ये 12 चेंडू 21 धावा. सुमित त्याच्यानंतर अनुज, नक्की जसे 2 खेळाडू आहेत. अनुज आता स्ट्राईकला नसतील, अनुजने मात्र आतापर्यंत एका धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आहे. 12 चेंडू 21 समीकरण. सेकंड स्पेल मध्ये मात्र सुभाष ठाकरे मात्र स्वागत केलं आहे. चुकीची गोलंदाजी, त्याच्यावरती प्रतिहल्ला आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू जाईल आर पार सीमा पार, षटकार. मात्र षटकार येतोय. दर्जेदार अशी बॅटिंग होत असताना पहिल्याच बॉल वरती संधी होती, एक मेजवानी होती, मध्ये दोन्ही हाताने ती स्वीकारली आहे आणि चेंडूला फेकून दिला आहे. आमच्या नक्कीच मुख्य व्यासपीठाच्या वरून षटकार. अजून एक चुकीचा चेंडू, त्याच्यावरती मात्र इथं आक्रमण मात्र जेल सोडला जातोय. चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये चुका मात्र होत असताना दबाव आणि प्रेशर थोडासा मात्र आपल्याला नक्कीच पाहायला भेटतोय. तब्बल अजून 2 धावा येतील. समीकरण मात्र आता मात्र येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल इथं 13 धावेची गरज आहे. मी तर म्हणजे सगळं काय टेकटाक होतं,
3 षटकापर्यंत सगळ्या नक्कीच परिस्थिती आपण बघितल्या ठीकठाक होत्या. मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर आता मात्र इथनं कमबॅक पुन्हा एकदा पाहायला भेटतोय जनमन गोवे संघाच्या माध्यमातून. 10 चेंडू 13 धावा. हा चेंडू मात्र ब्लॉक हॉलमध्ये फेकला. कोलवट्टा नक्की चेंडू बॉटमाचा वापर केला. आहेत उसतील फेकतील फंबलिंग आपल्याला पाहायला भेटलं. थोडस मात्र वेग येतं चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत अजून इथनं 2 धावा ऍड केल्या जातील. म्हणजे समीकरण आता आपण इथनं बघतोय येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी तब्बल इथनं 11 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू 11 धावा अजूनही मॅच मी म्हणेल बाकी आहे. जर इथनं 1-2 चेंडू डॉट फेकले शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला मॅच चांगल्या प्रकारची पाहायला मिळेल. आणि इथनं आता मात्र एखादा मात्र मोठा फटका किंवा चांगला फटका आला तर मॅच मात्र पुन्हा एकदा पूर्णपणे खुली होणार आहे. मात्र या येणाऱ्या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. सुभाष ठाकरे पुन्हा एकदा उर्दू विकेट. चेंजअप पेसा आहे गतीमध्ये मिश्रण केलं. चेंडू पुन्हा फेकून दिलाय. ताकदीचा प्रचंड वापर पाहायला आपल्याला भेटतोय. बिग बिग लॉंग लॉंग वे षटकार. मंदिर हिरो संगावा माझे गाव देवी आई शोभते साध शृंगाराच्या. आता मात्र येणारी 9 बघितलं गेलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 11 बनवायच्या आहेत आणि आता मात्र 8 बॉल मध्ये फक्त 5 धावेची गरज आहे. मॅच आता मात्र खुली होती कारण का इथनं बॅटिंग चांगली पाहायला भेटली. यावेळेस बघा जेलवरती खेळाडू येत नाहीयेत. मी तर म्हणून पूर्णपणे मॅच सोडली की काय. जेलवरती कदाचित आले असते तर जेल कदाचित होऊ शकला असता. म्हणजे जेल होत नाहीये. समीकरण शिल्लक आहे येणारे 7 चेंडू आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये इथनं जिंकण्यासाठी फक्त 4 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. काय मात्र इथनं बॅटिंग केली सुरुवातीला नक्कीच आगाज केले मैदानाच्या आतमध्ये. प्रमोदच्या माध्यमातून तर आपण बघितलं आपण धावा प्रमोद बनवल्या 20 धावा बनवल्या आणि त्याच्यानंतर आपण बघतो या दरम्यान आकाशच्या माध्यमातून तब्बल 9 धावांचं योगदान. आणि आता मात्र शिल्लक राहिलेलं काम आपण बघतो इथनं अनुज आणि सुमितच्या माध्यमातून क्लास बॅटिंग. शांतावीची गरज आहे. क्रॉस आडव्या बॅटने नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला मिड विकेटला सिव्हिल तोपर्यंत एक धाव येते. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावेची गरज आहे या दरम्यान येणाऱ्या 6 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग झाली कारण का सुरुवातीला आपण बघितलं सुरुवात चांगलं होणं खूप गरजेचं होतं आणि सुरुवात चांगली झाल्याच्या नंतर जो आक्रमण आपल्याला नक्कीच जो मात्र आक्रमण केला कारण का नक्कीच अनुजकडे एक संधी होती. अनुजला मात्र संधी मिळाल्याच्या नंतर अनुजने मात्र पूर्णपणे त्या संधीचं सोनं केलं. पूर्णपणे हात धुवून घेतले आणि इथनं मात्र पूर्णपणे मी तर म्हणेल मॅच आपल्या बाजूने आता मात्र टर्न केली आहे. अजूनही इथं 3 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट मित्रांनो काय होऊ शकेल इथनं जर मात्र 1 ते 2 पहिले 2 ते 3 चेंडू जर डॉट फेकले तर मॅच पुन्हा एकदा रंगतदार होऊ शकेल. या दरम्यान आता मात्र फटका फसलाय. जेलची संधी आणि आता मात्र इथनं जेल बघा ड्रॉप होतोय. मी तर म्हणाल पूर्णपणे आत्मविश्वास गमावला आहे या मॅच मध्ये. जेल पकडला असं तर पुन्हा एकदा मात्र यावेळेस संधी येऊ शकली असती. जेल तुम्ही ड्रॉप झाल्याच्या नंतर क्रिकेटचं नक्कीच भेदवाक्य आहे. दरम्यान नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा नक्कीच तुम्ही जेल पकडाल तेव्हा नक्कीच तुम्ही मात्र मॅच जिंकू शकाल. आणि जेल सोडल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस बघतो आपण तो मात्र संघ जिंकत नाहीये मात्र त्या मॅच मध्ये कारण का चुका झाल्याच्या नंतर मात्र इथनं स्पर्धा कधी सोडावी लागेल. ऑपरेटरचा फटका चांगला आहे. 1 धाव तिथे नक्कीच मित्र. दुसऱ्याचा प्रयत्न खूप वेगाने 2 धावा मात्र इथनं डायरेक्ट हिट नक्कीच झाला होता आणि 2 धावा मात्र इथनं कंप्लीट झाला आहेत. नक्कीच अमरच्या मध्ये नक्कीच आपल्याला अँड्रॉमची स्पर्धा पाहायला भेटणार आहे. गोवे इथे नक्कीच आता मात्र बघतो आपण जर्मन गोवे टीमने चांगल्या प्रकारचा दाखवला आहे आणि ही मॅच मात्र जिंकली आहे जर्मन गोवे संघाने. या दरम्यान वीरेंद्र स्पोर्ट ठाकूरपेटा संघाला 4 अंकांनी चीत केला आहे या मॅच मध्ये.
सामनावीर सामन्यातला त्यांनी का चांगलं प्रथम ऑलराऊंडर तो म्हणजे जर्मन गोवा संघाचा प्रमोद सामनावीर ठरते 1 विकेट आणि या संघासाठी तब्बल धावा पटकावला त्यांनी 20. प्रमोद आपण व्यासपीठावर यायचे. शतशी लावून घ्यायचे सामनावीर प्रमोद. निश्चित सामनावीर ज्याने का चांगली कामगिरी आपण पाहतोय. प्रथम गोलंदाजी करताना 1 विकेट आणि त्यानंतर मात्र एक जेव्हा आवश्यकता होती संघाला डावाची एक चांगली सुरुवात करून दिली होती तो प्रमोद सामनावीर. तर सर्वप्रथम मी विश्वनाथ ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. पाहू शकता आपण हा ट्रॉफी सुरू करताना गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय. विष्णू ठाकरे, कल्पेश ठाकरे आणि सोनू भाई यांच्या माध्यमातून आपण गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर झालेले ते तिथे आपण पाहतोय विष्णू ठाकरे. तर जर्मन गोवा संघाने कुठं